नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको मोहिते गुरुजी व सद्गुरू शेख मोहम्मद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्रीराम पायदिंडी सोहळा क्षेत्र दहिगाव पुंडी बाळेवाडी कुंपेभळ वाळकी असणारे बाभळगाव कवे
या सर्व भक्तांच्या प्रेमामुळे हा दिंडी सोहळा आज बैरागवाडी या 8व्या दिवसाच्या मुक्कापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. गेले 30 वर्षापासून हा सोहळा या रस्त्याने जात आहे. साधू संतांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे असल्यामुळं आणि हा दिंडी सोहळा अतिशय प्रेमाने आता इथपर्यंत सुखरूप येऊन पोहोचलेला आहे आणि यापुढेही सुखरूप पोहोचेल अशा प्रकारची शाश्वती देऊन या सर्व वारकऱ्यांचं, सर्व टाळकरी, सगळ्या माता भगिनी, सगळे भजनी मंडळ, सगळे सोहळ्यामध्ये सामील झाले, सगळे वारकरी यांनी भरपूर प्रेम केल्यामुळं हा सोहळा अतिशय प्रेमाने आनंदात नाचत गाचत या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून सर्वाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आधी या ठिकाणी एवढं घ्या, इकडे आता आला एवढे घ्या. आमच्या दिंडीला अतिशय विशेष सहकार्य करणारे कांदा व्यापारी आदरणीय राधासाहेब प्रेमेपुंडी, तसेच दत्ताभाऊ गलांडे यांचं सुद्धा आगमन अतिशय मोठं सहकार्य मोलाचं या दिंडी सोहळ्याला असतं. ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत म्हणून त्यांना सोहळ्याच्या वतीने धन्यवाद द्यावा. भुजंगनाथ महाराज आणि सद्गुरू शेख मोहम्मद महाराज हे दोन्ही साक्षात्कारी पुरुष होते. शेख मोहम्मद महाराजांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर कीर्तन तुकोबाराचं देऊत चालू होतं आणि मंडप करून विजोडा वायरातून आमचा सोयरा मुसलमान आहे का नाही, मुसलमान सोयरा आहे म्हणजे तुकाराम महाराज मंडप पुढे पेटवाचा देऊत आणि विजोडा करून संत हे अंतर्ज्ञानी असतात. त्यांना इथं काय झालं ते तसंच भुजंगनाथ महाराज सुद्धा आम्ही त्या गावात काय बोलायचं ते कोरोनेट सांगायचे. अशा प्रकारे साक्षात्कारी पुरुष होते आणि संत हे कधीच जात नसतात, फक्त आपल्याला कळत नाही म्हणून बोलत होतो. संत देहाने जात नाहीत, संत अशा प्रकारचे बोधाने जात नाहीत, संत विचाराने सुद्धा जात नाहीत, फक्त तुम्हा मागचं अज्ञान त्याला आढळून येतं आणि ते अज्ञान संपण्याकरता हा सोहळा त्यांच्याच नावावर आपण या ठिकाणी काढलेला आहे. यात अतिशय मोलाचं सहकार्य करणारी सगळी मंडळी सोहळ्यामध्ये सामील झालेली भजनी मंडळ असतील, टेम्पो चालक असतील, ड्रायव्हर मालक असतील, स्वयंपाक करणारे असतील, सगळेच अतिशय प्रेम करतात आणि म्हणून अशा प्रकारचं महत्व शेख मोहम्मद महाराजांचं आणि भुजंगनाथ महाराजांचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी निवेदन संपलं. जय श्रीराम. जय श्री